दादा, सध्याची स्थिती अशी आहे की सर्व जनतेला दादा कुठे जात आहेत, बी जे पीत जात आहेत, सेनेत जात आहेत की मनसेतच राहणार आहेत की राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत, तुम्ही काय सांगाल? जनतेला माझ्याबद्दल उत्साह आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की त्यांना कुठे जातात हे क्युरियासिटी आहे की आमदार कुठे जाणार आहे, नक्की कुठे प्रवेश करणार आहे आणि मग आम्हाला त्याचं चिन्ह कधी कळेल, अशा पद्धतीची उत्सुकता जनतेच्या मनामध्ये आहे. आणि ते असणंही गरजेचं आहे. कारण का आपला माणूस या नावाने मला कॉलिंग आहे आणि मी आपल्या माणसासारखंच माझे पाय जमिनीवर ठेवून समाजाच्या व्यवस्थेसाठी नेहमी धडपड करतो. सर्वसामान्यांचा कधीही कुठल्या वेळेला फोन आला का त्या फोनला मी उत्तर करतो. त्यांच्या अडीअडचणी मी समजून त्या ठिकाणी मदत करायचा प्रयत्न करतो. म्हणजे इतकं सोपं काम करून टाकलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचणं अपेक्षित आहे. परंतु आज महाराष्ट्राचं राजकारण आपण पाहत आहे किंवा देशाचं राजकारण आपण पाहत आहे की ते सगळं राजकारण सध्या गढूळ परिस्थितीमध्ये आहे. कुणाचा कुणाला मेळ लागायला मागत नाही. मनसे आता राष्ट्रवादीबरोबर महाआघाडी करते किंवा न करते त्याच्यावर खरं तर मी लक्ष ठेवून आहे. एका बाजूला आता त्या अमोल कोल्हेंनी प्रवेश केला शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये, त्यामुळे शिरूर लोकसभेमध्ये थोडीशी वेगळ्या चर्चा आता उदाहरण आलेलं आहे. आणि सध्याचे विद्यमान खासदार यांचे माझे गेले 15 ते 20 वर्षे संबंध चांगले आहेत. स्वगृही परत यावं असं जुन्नर तालुक्याच्या बऱ्याचशा मॅक्झिमम शिवसैनिकांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला राष्ट्रवादीची कॉलिंग आहे, तुम्हाला भाजपाची कॉलिंग आहे, तुम्हाला विद्यमान मनसे आहे, तुम्हाला शिवसेनासुद्धा पक्ष तुमच्या स्वतःचा काम करत असताना 8-9 वर्ष तुम्ही त्यांच्यावर संघटनात्मक काम केलेलं आहे. मग इथल्या मॅक्झिमम शिवसैनिकांची अशी इच्छा आहे की आमदारांनी शिवसेनेकडं यावं आणि शिवसेनेची उमेदवारी घ्यावी. परंतु तो प्रस्ताव माझ्याकडे आहे. मी त्याचा विचार करतो निश्चितपणे की आपण नक्की काय करावं, मनसेकडून लढावं की शिवसेनेत जावं की काय निश्चित करावं. परंतु अजून तशा पद्धतीची काय माझी अजून भूमिका स्पष्ट झालेली नाही. मी येतोय काय या भीतीने काही लोक, काही थोडीफार लोक जे आहेत ते थोडीशी डिस्टर्ब झालेली आणि साहजिक आहे. कोणी असेल तर प्रत्येकाच्या अपेक्षा असतात. त्यांच्या अपेक्षा आहेत की आम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे, आम्ही उभं राहिलं पाहिजे, आम्ही लढलो पाहिजे. लढून यश अपयश हे कुणाच्या हातामध्ये नाही, हे जनता ठरवते की बाबा कुणाला कौल द्यायचा. परंतु ते थोडंसं वातावरण त्यांचं बिघडल्यामुळे त्यांनी काही तातडीचे पत्रकार परिषद घेऊन मला विरोध करायचा प्रयत्न केला. त्यांना पक्षात घेऊ नका, आधी विधानसभेची आमची तिकीट डिक्लेअर करा, नाही तर आम्ही लोकसभेला काम करणार नाही, असं काहीतरी वाटतं. वेगळी विधानं समोरून आलेली माझ्या ऐकव्यात आहे. परंतु वरती मातोश्रीने त्या बाबतीतला काही खुलासा त्याच्याकडून मागवलेला आहे आणि पक्षाचे निर्णय पक्ष घेत असतो. कोणीही अशा पद्धतीची चर्चा खाली करू नये. आणि शरद सोरुणे हे पूर्वाश्रमीचेच शिवसैनिक आहे, ते काय वेगळे नाही. जुना नवीनचा विषय येत नाही. जो जिंकेल त्याला आमदारकी तिकीट देणार. खरं तर हा अजेंडा शिवसेनेच्या पटलावर आहे किंवा कुठल्या पक्षाच्या पटलावर हाच अजेंडा असतो. त्यामुळे आज तरी माझी भूमिका आणि मला उद्या जरी समजा पक्ष सोडायची वेळ आली, निर्णय घ्यायचा वेळ आला, कारण हे कॅडर पक्ष आहेत दोन्ही, राष्ट्रवादी जुन्नर तालुक्यामध्ये आणि शिवसेना या दोघाही पक्षांना चांगलं कॅडर आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, झाडं चांगलं आहे. गेले 40-40 वर्षाच्या संघटना झालेल्या आहेत. आधीची काँग्रेस, नंतरची राष्ट्रवादी पण आता यस काँग्रेसपासून इथं काम करते, काँग्रेसपासून काम करते, आता राष्ट्रवादी म्हणून काम करते. पण त्यांचं सुद्धा जाळं तिथं आहे चांगलं. शिवसेनेचं जाळं सुद्धा गेले 40 वर्ष बाळासाहेब दांगटांच्या कार्यकालापासून मी पाहतोय. खूप सुंदर बाळासाहेबांच्या वेळेला शिवसेनाच्या बांधणी जुन्या लोकांनी केलेली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षाकडे जायच्या अगोदर कुणाकडे एकदा निर्णय व्हायच्या आधी मी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना हा इतर वृत्तांत मी त्यांच्यासमोर ठेवणार आहे. मी त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून परस्पर पुढे प्रवेश करणार नाही. त्यांच्यासमोर या सगळ्या गोष्टी ठेवून की खाली मला जिल्हा परिषद असेल, पंचायत सेवा समिती असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असेल, नगरपालिका असेल, मग या सगळ्यांबरोबर जर समजा यशस्वी पद्धतीने पक्षाची भूमिका जर उभी करायची असेल तर मला कॅडर पक्षाबरोबर जावं लागेल. हा समन्वयाचा विचार मी साहेबांना सांगूनच मी नंतर त्यानंतरचा निर्णय घेणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मी भाजपचे असलेले आदरणीय मुख्यमंत्री म्हणजे काम पाहतात, त्यांनाही जाऊन भेटून मी त्यांना सांगणार. त्याचं कारण असे का विचारावं त्यांना, त्याचं कारण असे की ह्या जुन्नर तालुक्याला विकासाच्या आणि यशाच्या उंचीवर नेणारे फक्त देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचे खरं मंत्रिमंडळ आहे. त्यांनी आपल्या आत्तापर्यंतच्या सर्व कामांना पॉझिटिव्हली पाहिलं आहे, होकारात्मक दृष्टीने शिवभूमीचा आदर केलेला आहे आणि छत्रपती शिवरायांना केवळ सन्मानपूर्वक त्यांनी आपल्या आयुष्याची सगळ्यात मोठी निधीची व्यवस्था आत्ताच्या 4-4.5 वर्षामध्ये त्यांनी डेव्हलपमेंटच्या निमित्ताने साकारलेली हे वास्तव्य आहे. हे विसरता येणार नाही आपल्या सर्वांना. सर्व MDR सर्व स्टेट हायवे किंवा 25 पत्रांची कामं असेल, नाबार्ड असेल, जलसंपदा विभाग असेल, ग्रामविकास विभाग असेल, त्यानंतर कल्चरल विभाग असेल, या पर्यटन विभाग असेल, या सगळ्या विभागांना न्यायिक भूमिकेमधून शिवभूमीला सगळ्यात जास्त निधी द्यायचा त्यांनी पुरेपूर मला प्रयत्न केला. त्यामुळे मला त्यांनाही जाऊन विचारलं पाहिजे की साहेब
जर उद्या अशा पद्धतीचं मला काम करायचं आहे तर मला तुमचा सगळ्यांचे आभार व्यक्त करणं गरजेचं आहे. आणि नंतर उद्याच्या पक्षाची निवड करत असताना त्यांच्या कानावर ही गोष्ट मला सकारात्मक सांगणं ही मला असं वाटतं माझ्या कर्तव्याची बाजू आहे. ते कर्तव्य मी निश्चितपणे पूर्ण करेल. आणि उद्याच्या पक्षबाबतीमध्ये मी काय लढतोय, मनसेकडून पुन्हा लढतोय महाआघाडीमध्ये की शिवसेनेमध्ये जातोय, याची आता तरी सध्या माझ्याकडे डोळ्यासमोर कुठली चर्चा नाही आहे. पण निश्चितपणे जर कधी चर्चा आली तर सर्व काही माझ्या जनतेला आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन उद्याचा निर्णय केला जाईल.